नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये। आजची तारीख आहे 28 जुलै 2021 आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:19। चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया। मित्रांनो, आपण आलेलो आहोत रोजप्रमाणे coinmarketcap.com वरती। टोटल क्रिप्टोकरन्सीज आता आहेत जगामध्ये 11,082, एक्सचेंजेस आहेत 390, मार्केट कॅप टोटल आहे $1.54 ट्रिलियन, 24 तासांचा व्हॉल्यूम आहे $98.55 बिलियन, बिटकॉइनचा डॉमिनन्स पोहोचलेला आहे 48.4%वरती, इथिरियमचा आहे 17.3%। नंतर आपण ओव्हरऑल मार्केट कॅप टोटल जर चेक केलं तर आहे $1.54 ट्रिलियन आणि 1.31% मार्केट आणखीन वर आलेलं आहे आत्ता या वेळेच्या कालच्या प्राइसनुसार। पटापट टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज चेक करूया। बिटकॉइन आहे पहिल्या नंबरवरती $39,571 वरती, 2.41% वाढलेला आहे 24 तासांमध्ये आणि 25.5% वाढला आहे 7 दिवसांमध्ये। $743.1 बिलियन मार्केट कॅप आहे। सेकंड रँकला इथिरियम आहे $2277, जवळजवळ 1.5% कमी झालाय कालपासून आणि 19.44% वाढलाय 7 दिवसांमध्ये। $266.78 बिलियन मार्केट कॅप आहे। थर्ड रँक वरती टेदर $1 61.8 बिलियन मार्केट कॅप आहे। BNB म्हणजे बायनान्स कॉइन $312.62 आहे, 1.42% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 9.30% वाढलेला आहे 7 दिवसांमध्ये। $52.6 बिलियन मार्केट कॅप आहे। ADA म्हणजे कार्डेनो आहे $1.28, जवळजवळ 2% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 10.34% वाढलाय 7 दिवसांमध्ये। $41.1 बिलियन मार्केट कॅप आहे। 6व्या नंबरवरती रिपल आहे $70.44 म्हणजे $0.7044, 8.22% वाढलेला आहे 24 तासांमध्ये, 26.6% वाढलाय 7 दिवसांमध्ये। $32.8 बिलियन मार्केट कॅप आहे। USDC म्हणजे USD कॉइन आता आहे $1 $0.9999, 27.2 बिलियन मार्केट कॅप आहे। डोज कॉइन आता आहे $20.44 म्हणजे $0.2044, 2% कमी झालाय कालपासून आणि 6.74% वाढलाय 7 दिवसांमध्ये। $26.6 बिलियन मार्केट कॅप आहे। 9व्या नंबरला पोल्काडॉट $14.33 आहे, £1 कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 17.5% वाढलाय 7 दिवसांमध्ये। $14 बिलियन मार्केट कॅप आहे। BUSD म्हणजे बायनान्स कॉइन आता $0.9997 म्हणजे $1 आहे, 12.18 बिलियन मार्केट कॅप आहे। हे आपले बघून झाले टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज। आपण आता वळूया क्रिप्टोकरन्सी जगतातल्या बातम्यांकडे। सुरुवात करूया कॉइन टेलिग्राफ पासून। बिटकॉइन ट्राईज टू ब्रेक $40,000 फॉर द सेकंड टाइम इन ॲज मेनी डेज। आता थोडक्यात काय की $40,000 पर्यंत बिटकॉइन पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न करतोय दुसऱ्यांदा या आठवड्यामध्ये। आफ्टर 6 weeks pacing between $30,000 and $36,000, BTC's price is now hovering around $40,000 resistance once again in 2 days. तर 1.5 दिवसापूर्वी सुद्धा बिटकॉइन $40,000 जाऊन आला होता आणि आज सुद्धा पुन्हा एकदा 39,900 किंवा 40,000च्या आसपास जाऊन परत खाली आलेला आहे। आणि आत्ता प्राइस आपण जस्ट जी चेक केली होती ती होती किती, एक सेकंड थांबा, ती प्राइस होती $39,595। सो थोडक्यात काय चालू आहे की बिटकॉइन पुन्हा एकदा $40,000च्या घरात जाण्याचा प्रयत्न करतोय आणि असं परत टच केल्यानंतर तो या रेझिस्टन्सला जेव्हा क्रॉस करून जाईल तेव्हा हा त्याचा सपोर्ट बनेल असं म्हणतात। तर $40,000 पासून पुढची जर्नी कठीण असणार आहे, पण $40,000 क्रॉस करेल असं वाटतंय आता मला सुद्धा। बघू पुढे काय होतं ते। बायनान्स कट्स विड्रॉवल लिमिट्स, रोल्स आउट टॅक्स रिपोर्टिंग टूल। बायनान्स मध्ये पूर्वी आय थिंक 2 बिटकॉइन अलाउड होतं ट्रान्झॅक्शन करायला, रादर विड्रॉल करायला, बेसिक KYC असेल तर, इन डेप्थ KYC नसलं तरी चालायचं। पण आतापासून त्यांनी काय केलेलं आहे की विड्रॉल लिमिट फक्त 0.06 बिटकॉइन करून टाकलेली आहे जर तुमचं फुल KYC नसेल झालेलं तर, ठीक आहे। आणि हो ऑफकोर्स हे बघा त्यांनी सांगितलेलंच आहे इथे की पूर्वीची लिमिट 2 बिटकॉइन होती म्हणजे जवळजवळ $80,000 व्हायचे, पण आता 0.06 बिटकॉइन म्हणजे फक्त $2,400 तुम्ही मॅक्झिमम काढू शकता फुल KYC नसेल तर। आता अर्थात याच्यासाठी सुद्धा तुम्हाला बेसिक KYC व्हेरिफिकेशन कम्प्लीट करायचंच आहे, पण याच्यापेक्षा जास्त करायचं असेल तर आणखीन इन डेप्थ तुम्हाला KYC कम्प्लीट करायला लागेल।
आणि प्लस त्यांनी एक टॅक्सचं रिपोर्टिंग टूल सुद्धा त्यांनी लॉन्च केलेलं आहे, ज्याचा वापर करून तुम्ही थोडक्यात काय करू शकता की let's go through this. According to Binance's tax reporting instructions page, users can now select a third-party tax tool to transfer their transaction history. थोडक्यात काय, समजा आता एक्स कंपनी आहे की जिला तुम्ही फक्त डेटा पाठवलात तर ते तुम्हाला टॅक्स कॅल्क्युलेट करून सांगू शकतात, तर फक्त ते सबमिशन जे आहे ते तुमचं इथून सबमिशन होऊ शकतं, बायनान्स वरून डायरेक्टली सबमिशन होऊ शकतं. एवढंच त्यांनी आता ऍड केलेलं आहे, कारण खूप कॉम्प्लिकेटेड जातंय बऱ्याचशा लोकांना. समजा मी एका दिवसामध्ये 75 ट्रेड केले आणि पुढच्या दिवसामध्ये 3 ट्रेड केले, त्याच्या पुढच्या दिवसामध्ये 10 केले, त्याच्या पुढच्या दिवसानंतर 150 ट्रेड केले, तर असं करत करत 365 दिवसांचा तुम्ही किती हिशोब लावणार आणि किती कॉम्प्लिकेटेड ते गणित होईल. तर त्यासाठी त्यांनी हे टॅक्स रिपोर्टिंग टूल जे होतं ते गरजेचं होतं आणि चांगलं त्यांनी खूप काम केलेलं आहे. बघू पुढे कसं होतं काय होतं ते. मी त्याला अनालिसिस करू शकलो तर नक्की करून तुम्हाला सांगेन त्या बाबतीत काहीतरी. ब्युटेरिन्स $1 billion शिप डोनेशन ट्रिकी टू कॅश आउट सेस फंड मॅनेजर. आता हे फंड मॅनेजर हा इथे जो म्हटलेला आहे तो फंड मॅनेजर दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय आहे, संदीप नालिवाल त्याचं नाव आहे आणि नैलवाल नाव आहे संदीप. आणि हे महाशय जे आहेत ते मॅटिक म्हणजे पॉलिगॉनचे फाउंडर आणि सीईओ आहेत. तर यांनी कोविड-19 साठी इंडिया कोविड-19 रिलीफ फंड म्हणून एक सुरू केला होता. तर त्याच्यामध्ये विटालिक ब्युटेरिन म्हणजे जो इथिरियमचा फाउंडर आहे, ज्याला शिबा इनू जो टोकन तयार केलं होतं, त्यांनी शिबा इनूच्या टीमने त्यांना खूप मोठ्या महाप्रचंड प्रमाणामध्ये शिबा इनू त्याला डोनेट केले, त्याला देऊन ठेवलेले होते शिबा इनू ब्युटेरिनला. तर त्याने $1 billion म्हणजे जवळजवळ 7,500 करोड रुपयांचे शिबा इनूचं डोनेशन त्याने इंडियातल्या कोविड-19 रिलीफ फंडला दिलं होतं. पण प्रॉब्लेम असा येतोय की एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये जेव्हा ट्रान्झॅक्शन करायला जातोय, हे फंड मॅनेजर जेव्हा ट्रान्झॅक्शन करण्याचा प्रयत्न करतायत या कोविड-19च्या रिलीफसाठी, तर त्यांना प्रॉब्लेम्स येत आहेत. त्यांना 100% ट्रान्सपरन्सी ठेवून मग पुढे पैसे दान करायचे पुढच्या लेवलला, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि एनिवेज प्राइजेस तर भरपूर खाली आलेल्या आहेत. जेव्हा त्याने डोनेशन केलं होतं तेव्हा त्याची किंमत $1 billion होती. त्यातले $20 million म्हणजे जवळजवळ 150 करोड रुपयाचं दान ऑलरेडी करून झालेलं आहे. म्हणजे कॅश आउट करून शिबा इनू विकून काहीतरी रुपीजमध्ये घेऊन किंवा व्हॉट एव्हर करन्सीज त्यांनी घेतले असतील ते ऑलरेडी दान करून झालेले आहेत पुढच्या लेवलला. म्हणजे काही परचेसेस किंवा काही करायचे असतील ते करून झालेले आहेत कोविड-19 रिलीफसाठी. आणि आता पुढचं जे आहे याचा अंदाज आहे असा की जवळजवळ $400 million आसपास ती व्हॅल्यू पोहोचली असेल, कारण मार्केट खाली आलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मे बी हा संदीप जी आहेत ते तो माणूस थांबला असेल आता थोड्या वेळासाठी की बाबा शिबा इनूची प्राइस जर वाढली तर मे बी जास्त मोठे कामं करता येतील कोविड-19 रिलीफसाठी भारतामध्ये. आणि त्यामुळे त्यांनी पूर्ण विकले नसतील आतापर्यंत, हळूहळू थोडे थोडे विकून ते अर्जंट कामं जे आहेत ते आटोपतायत आणि मोठ्या कामांसाठी मे बी ते प्राइस वाढण्याची वाट बघतील, जेणेकरून सगळ्यांना त्याचा जास्त फायदा होईल. कारण $400 million म्हणजे किती होतात, जवळजवळ 3,000 करोड रुपये होतात. पण $1 billion म्हणजे जवळजवळ 7,500 करोड रुपये होतात. तर या लेवलच्या आसपास परत प्राइस रीच करण्याची सुद्धा ते एखाद वेळी वाट बघत असतील. बघू पुढे त्यांचं, आता पुढे डिटेल्स येतच राहतील. कारण असंही तुम्ही जाऊन चेक करू शकता, त्यांनी कम्प्लीट ट्रान्सपरन्सी मेंटेन केलेली आहे. आणि आता सध्या संदीप आहेत ते नवीन एक ऑडिटर शोधतायत की जो कुठे कसे फंड्स वापरले गेले याचं नीट लक्ष ठेवून सांभाळू शकेल सगळ्या गोष्टी. Its trading volume grew much faster than BTC's in the first half of 2021. इथिरियमचा ट्रेडिंग व्हॉल्यूम जो आहे तो मागच्या वर्षीच्या हिशोबाने या वर्षी खूप प्रचंड फास्ट वाढलाय. 1461% वाढलेला आहे इथिरियमचा ट्रेडिंग व्हॉल्यूम 6 महिन्यांच्या काळानुसार. आणि आय थिंक बिटकॉइनचा 800 की 700% वाढलेला आहे. त्याच्यात त्यांनी पूर्ण डिटेल दिलेले आहेत. ओके, बिटकॉइनचा ट्रेडिंग व्हॉल्यूम टोटल $2.1 trillion ला पोहोचला 6 महिन्यांच्या काळात, जो की 489% वाढलाय. मागच्या वर्षी $356 billion होता पहिल्या 6 महिन्यांमध्ये. पण इथिरियमचा मात्र फक्त $92 billion होता मागच्या वर्षीच्या पहिल्या हाफमध्ये आणि तो $1.4 trillion ला पोहोचलाय. म्हणजे 1461% ग्रोथ झाली आहे. ही खूप महाकाय ग्रोथ आहे, खूप फास्ट ग्रोथ आहे. आणि असंही अजूनही लोक म्हणतायत की याच्यापेक्षाही आणखीन फास्ट ग्रोथ पुढे इथिरियम मध्ये अपेक्षित आहे या वर्षाच्या एंड पर्यंत. ओके, $7 billion इन्व्हेस्टमेंट फर्म रेकमेंड्स क्रिप्टो टू बीट करन्सी डिबेसमेंट. आता ज्या लेवलला सेंट्रल बँका पैसे छापत सुटलेल्या आहेत त्यानुसार काय होत आहे की इन्फ्लेशन येतं आहे आणि प्लस कर्ज वाढत चाललेलं आहे गव्हर्नमेंटच्या वरती जे काही कर्ज असतं ते. त्याच्यामधून 2च ऑप्शन उरतात की एकतर डिफॉल्ट
किंवा मग डिबेसमेंट म्हणजे काय की फक्त करन्सीची व्हॅल्यू कमी होत जाणार. ती का कमी होणार की आणखी पैसे छापावे लागणार इंटरेस्ट पेमेंटसाठी वेगवेगळ्या कामांसाठी. मग करन्सी डिबेसमेंटच्या वेळी रिअल इस्टेट आणि क्रिप्टो हे दोनच ऑप्शन या इन्व्हेस्टमेंट फर्मने सांगितलेले आहेत त्यांच्या क्लायंट्सला. त्यांचं नाव आहे होरायझन कायनेटिक्स आणि त्यांनी क्रिप्टो आणि लँड आर द बेस्ट ॲसेट्स टू प्रोटेक्ट अगेन्स्ट करन्सी डिबेसमेंट असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे सत्य म्हणणं आहे. त्यातल्या त्यात रिअल इस्टेटमध्ये सुद्धा मला शंका आहे, कारण आता जर खरंच मार्केट डाऊन गेले किंवा मग खरंच काही प्रॉब्लेम्स झाले तर लोक त्यांच्या जमिनी विकून किंवा घरं विकून काहीतरी, म्हणजे कोणाकडे समजा 4 प्रॉपर्टीज असतील तर तो एखादी प्रॉपर्टी विकून पुढचे 5 वर्ष काढण्याचा वगैरे प्रयत्न करू शकतो. त्यामुळे मे बी प्रॉपर्टीच्या प्राइजेस सुद्धा खाली जाऊ शकतात, पण क्रिप्टोच्या प्राइजेस मे बी एवढ्या खाली नाही जाणार जेवढ्या लँडच्या किंवा रिअल इस्टेटच्या जातील. मायनिंग डिफिकल्टी एक्सपेक्टेड टू इन्क्रीज फॉर द फर्स्ट टाइम सिन्स चायना क्रॅकडाऊन. आता काही दिवस होत आलेले आहेत, 2-4 आठवडे होत आलेले आहेत चायनामधल्या मायनर्सने त्यांचं मायनिंग बंद करून, आणि दोन वेळा मला वाटतं की मायनिंग डिफिकल्टी कमी झाली आणि आता लोक त्यांचे सर्व्हर्स परत कुठेतरी त्यांनी पोहोचवलेले आहेत आणि ते आता हळूहळू चालू होतील. जसजसे ते चालू होतील तसतसं मायनिंग डिफिकल्टी वाढत जाईल. ही एकदम साधीशी गोष्ट आहे, याच्यामध्ये काही वेगळी गोष्ट नाहीये. प्लस नॉर्थ अमेरिकेमध्ये बरेचसे महाकाय मायनर्स आता सुरू झालेले आहेत, मायनिंग फार्म सुरू झालेले आहेत, ज्यांनी मोठमोठ्या ऑर्डर्स ऑलरेडी बिटमेन आणि बाकीच्या कंपन्यांना दिल्या होत्या. त्यांची डिलिव्हरीज सुद्धा आता बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि त्यामुळे नवीन हॅश रेट तर आहेच आहे, प्लस जो चायनीज मायनर्सचा जो हॅश रेट बंद पडला होता ते सगळं आता त्यांनी शिफ्टिंग करून परत ते सुद्धा चालू होईल. त्यामुळे आताची मायनिंग डिफिकल्टीची जी ग्रोथ असेल ती मोठी असू शकते असं यांचं म्हणणं आहे. वाय स्टेबल कॉइन्स आर सडनली इन द न्यूज. आता याच्या मागे कारण काय आहे की स्टेबल कॉइन म्हणजे थोडक्यात स्टेबल कॉइनचं काम काय असतं की डायरेक्टली डॉलर वापरून बिटकॉइन घ्यायला कठीण जात आहे समजा, किंवा मग डायरेक्टली काही एक्सचेंजेस जे असतात ते प्रयत्न करतात की आम्ही फियाट करन्सी ऍक्सेप्ट करणार नाही, तर त्या ठिकाणी या टाईपचे स्टेबल कॉइन वापरले जातात जास्त करून, की सेम व्हॅल्यू आहे त्यामुळे मग कॅल्क्युलेशन्सला वगैरे सोपं जातं. आणि मग काय झालं पुढे हळूहळू काय होत गेलं की ज्या एंटिटीजकडे स्टेबल कॉइन्स मॅनेज करण्याची सोय होती किंवा अधिकार होते त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये स्टेबल कॉइन्स इश्यू केले आणि त्याच्यामुळे बिटकॉइनची प्राइस वाढली 1-2 वेळा असंही लोकांचं म्हणणं आहे. तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आधी घडलेल्या आहेत त्यांच्यावरती आता SEC आणि बाकीच्या एंटिटीज सगळं क्रॉस चेक करून व्हेरीफाय करून एन्क्वायरी बसवतील. त्यामुळे आता सध्या हे सगळं जास्त त्याच्याबद्दल हवा चालू आहे किंवा न्यूजमध्ये डिस्कशन चालू आहे असं मला तरी वाटतं. रिपल ऑन डिमांड लिक्विडिटी कॉरिडॉर ओपन्स बिटवीन जपान अँड फिलिपिन्स. तर जपान आणि फिलिपिन्समध्ये रिपलचा वापर करून रेमिटन्स मार्केट जे असतं, आता नेक्स्ट न्यूज सुद्धा त्यांचीच आहे. रिपलला आवडलं, रिपल एंटिटीला पण आवडलं हे डिसिजन आणि XRP टोकनची व्हॅल्यू पण बऱ्यापैकी वाढलेली आहे या डिसिजनमुळे. तर रेमिटन्स मार्केट म्हणजे काय की समजा मी समजा US मध्ये राहतो किंवा दुसऱ्या कुठल्या तरी कंट्रीत राहतो आणि मी माझ्या रिलेटिव्हजला किंवा पेरेंट्सला इकडे पैसे पाठवतो, तर त्याला म्हणतात रेमिटन्स, की बाबा तुम्ही डेव्हलप कंट्रीकडून डेव्हलपिंग कंट्रीकडे काहीतरी पैसे पाठवतात, तर दॅट इज कॉल्ड एज सिम्पली रेमिटन्स मार्केट. तर रेमिटन्सेसमध्ये काय होतं की मोठ्या प्रमाणावरती फीज जायच्या, तर रिपल जो ऑप्शन देतोय त्याच्यामध्ये खूप कमी फीज असतात आणि त्यामुळे त्याचा वापर ते सुरू करतायत. जॅपनीज एंटिटी आणि फिलिपिन्स मधल्या एंटिटीज मिळून एकत्रपणे ते काम सुरू करतायत, त्यामुळे खूप कमी फीज लागतील आणि त्यामुळेच रिपलची प्राइस सुद्धा बऱ्यापैकी ग्रो झालेली आहे आता हे इथरच्या ट्रेडिंग व्हॉल्यूम बद्दल पुन्हा एकदा 30 न्यूज आलेली आहे. नायजेरियन सेंट्रल बँक स्टॉप्स फॉरेक्स सेल्स टू ब्युरो दे चेंज, ऑपरेटर्स अक्युज्ड ऑफ फीडिंग ब्लॅक मार्केट. तर आता काय चालू होतं की नायजेरियामध्ये खूप स्ट्रिक्ट रूल्स आहेत फॉरेन एक्सचेंज किंवा फॉरेन करन्सीजला हाताळण्याबाबतीत. आणि काय झालं की क्रिप्टो करन्सीजच्या बाबतीत सुद्धा बँकांना त्यांनी निर्देश दिले की तुम्ही क्रिप्टो करन्सी एक्सचेंजेसला सपोर्ट द्यायचा नाही. त्यामुळे काय झालं की फॉरेन एक्सचेंज खूप कमी प्रमाणामध्ये नायजेरियामध्ये अवेलेबल व्हायला लागलं आणि ते जिथे जिथे अवेलेबल आहे तिथे तिथे जाऊन काहीतरी एक्स्ट्रा खर्च करून लोक काहीतरी वेगळे वापर करण्यासाठी, इम्पोर्टसाठी वगैरे, जेव्हा जिथे तुम्ही तुमच्या करन्सी नायजेरियन करन्सी देऊन विकत घेऊ शकत नाही तर त्या ठिकाणी लोक ब्लॅक मार्केटमधून क्रिप्टो करन्सी घेतात आणि ब्लॅक मार्केटमधून फॉरेक्स घ्यायला लागले होते. आणि ते जिथून त्यांना सोर्स एक सापडतायत ते हळूहळू ते बंद पडतायत. जसं आता त्यांनी नायजेरियातल्या सेंट्रल बँकेने काय केलं, फॉरेन एक्सचेंजचे सेल्स बंद केले या पर्टिक्युलर एंटिटीला. आणि असंच त्यांचं आणखीन काही ठिकाणी होईल असं मला आत्ताच असं वाटतं की आणखीन 2-4 ठिकाणी पण हे होऊ शकतं.
पण या टाईपच्या करन्सी कंट्रोल्सचा काही खास उपयोग होत नाही. उलट जे काही मार्केटमधून तुम्हाला जे पर्सेंटेज कमिशन्स आणि टॅक्सेस मिळणार होते ते सगळं ब्लॅक मार्केटला मार्केट मूव्ह झाल्यामुळे काय होतं की गव्हर्नमेंटचे रेव्हेन्यू कमी होतात. इट्स ओके, बघू पुढे काय होतं ते. इराण रेजेस अलार्म ओव्हर पोटेन्शियल इन्फ्लक्स ऑफ मायनर्स फ्रॉम चायना. तर इराणमध्ये खूप सारे मायनर्स हळूहळू मूव्ह करतायत आणि त्यामुळे काय होणार की इराणमध्ये सुद्धा खूप स्ट्रिक्ट रूल्स आहेत करन्सीजच्या बाबतीत. आणि तिथे जर मोठ्या प्रमाणात मायनर्स आले तर मायनिंग म्हणजे लिटरली न्यू क्रिएशन ऑफ न्यू करन्सी, न्यू कॉइन्स किंवा नवीन सप्लाय तुम्ही क्रिएट करताय, तो कुठून तुम्हाला विकत घ्यायची गरज नाहीये. त्यामुळे तो आणखीन कमी ट्रेसेबल असतो आणि याच्याबद्दल त्यांना टेन्शन आलेलं आहे इराणमधल्या ऑथॉरिटीजला. प्लस त्यांना आणखीन एक टेन्शन असणार आहे की जर मायनिंग इथे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालं तर मग नॅशनल ग्रीड लेवल जे काही प्लॅन्स असतात एनर्जी डिस्ट्रीब्युशनचे किंवा मग जे तुमचे पोल्युटिंग इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं पोल्युशन असतं सहसा इलेक्ट्रिसिटी जनरेशन, कोल फायर्ड पॉवर प्लांट्स किंवा मग गॅस पॉवर प्लांट्स किंवा अशाच गोष्टींमधून. तर त्याबद्दल पण त्यांना आता टेन्शन आलेलं आहे. युनिक ॲड्रेसेस टेदर्ड टू इथेरियम डीफाय ॲप्स क्लाइम पास्ट 3 मिलियन. तर आता थोडक्यात याचं म्हणणं काय की इथेरियमच्या डीफाय ॲप्स ज्या आहेत तर त्याच्यामध्ये किती ॲड्रेसेसच्या थ्रू लोकांनी इन्व्हेस्टमेंट्स केलेल्या आहेत किंवा मग किती ॲड्रेसेसच्या थ्रू लोक डीफाय वापरतायत, तर ते नंबर आता पोहोचलेला आहे 30 लाखाच्या पुढे गेलेला आहे आणि ही खूप चांगली बातमी आहे. तसंच त्यातल्या त्यात असं म्हणणं आहे की युनिस्वॉप जे एक प्लॅटफॉर्म आहे, एका प्लॅटफॉर्मवरती 2.4 मिलियन युजर्स आहेत. म्हणजे 30 लाखापैकी 24 लाख फक्त एका डीफाय ॲपमध्ये आहेत आणि बाकी सगळे मिळून जे काही 10, 15, 20, 25 ऑप्शन्स असतील तिकडे बाकीचे आहेत. तर थोडक्यात युनिस्वॉपमध्ये सगळं आता परत एकाच ठिकाणी सगळं गोळा होत चाललेलं आहे. पुढे त्यांनी आणखीन मला असं वाटतं की दुसरीकडे पण लोकांनी ट्राय केलं पाहिजे. असो, फेड फेसेस डबल इन्फ्लेशन ॲज सप्लाय चेन फॉल्टर्स, इकॉनॉमिस्ट क्वेश्चन स्पेंडिंग, बायडन नॉट वरीड. तर त्याच्यामध्ये मल्टिपल गोष्टी यांनी एकत्रित आणलेल्या आहेत. तर थोडक्यात काय की बायडन गव्हर्नमेंट किंवा बायडन ऍडमिनिस्ट्रेशनला कसलं टेन्शन नाहीये. जे काही स्पेंडिंग चालू आहे तर त्याच्याबद्दल इकॉनॉमिस्टला टेन्शन यायला लागलंय पण गव्हर्नमेंटला नाही आलेलं आहे. आणि वरची बातमी म्हणजे काय की फेडरल रिझर्व्ह, फेड म्हणजे फेसेस डबल इन्फ्लेशन ॲज सप्लाय चेन फॉल्टर्स. तर थोडक्यात कोविड-19 सगळीकडच्या सप्लाय चेनवरती प्रचंड इम्पॅक्ट पडलेला होता. प्लस मध्यंतरी काही इन्सिडेंट्सेस असे झाले की ज्याच्यामुळे आणखीन शिपिंग आणि सप्लायजला आणखीन डिले झालेला आहे आणि त्यामुळे काय होतंय की डबल इन्फ्लेशनचे चान्सेस आलेले. एक तर ऑलरेडी मनी प्रिंटिंग चालू आहे मोठ्या प्रमाणावरती, जे पैसे छापून वाटले जात आहेत वेगवेगळ्या एंटिटीजला. प्लस त्यांचं काय आहे की त्यांनी जो रिझर्व्ह रेशो असतो बँकांचा तो पण 0 पर्यंत नेलेला आहे ऑलमोस्ट. इंटरेस्ट रेट्स खूप कमी केलेले आहेत आणि थोडक्यात मनी इज फ्री इन US राईट नाव. आणि अशा कंडिशनमध्ये जर सप्लाय पण आणखीन कमी झाला तर इन्फ्लेशन महाप्रचंड रेटने वाढेल आणि मग त्यानंतर खूप मोठे प्रॉब्लेम्स होतील. तर आता त्यांची मीटिंग 2 दिवसांची होती. फेडरलची ओपन मार्केट कमिटी जी आहे FOMC, जी डिसिजन घेते की नवीन इंटरेस्ट रेट्समध्ये काय चेंजेस करायचे, त्यांची मीटिंग झालेली आहे आणि आता अपेक्षित आहे की पुढे काय होईल ते बघायचं. माझा दरवेळेचा डायलॉग. ओके, केनियन फार्मर्स पिवोट टू क्रिप्टोकरन्सी ॲज पॉप्युलरिटी ऑफ कम्युनिटी करन्सीज ग्रोज. तर केनियामध्ये पण प्रॉब्लेम सुरू होते भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये की गावाकडच्या लोकांकडे बँक अकाउंटच नाही तर ते काय करतील वगैरे असे प्रॉब्लेम्स होते. तर तिथे मात्र कम्युनिटी क्रिप्टोकरन्सी आता आलेल्या आहेत आणि त्यांचा बरेचसे तिथले फार्मर्स अगदी नॉर्मल लेवलचे लोक की ज्यांना बँकिंगचा पण नीट ऍक्सेस नाहीये असे लोक त्याचा वापर करून त्यांचे बी बियाणं घेत आहेत, खतं घेत आहेत वगैरे सगळे त्यांचे ट्रान्झॅक्शन त्याच्यामध्ये हळूहळू चालू होत आहेत कारण त्यांना त्यातले बेनिफिट्स दिसत आहेत. ही चांगली बातमी आहे. IMF वॉर्न्स अगेन्स्ट अडॉप्टिंग क्रिप्टो ॲसेट्स लाईक बिटकॉइन ॲज लीगल टेंडर. ही कालची आणि परवाचीच बातमी आहे, पुन्हा एकदा आपल्या समोर आलेली आहे. सिनेटर वॉरन अर्जेस ट्रेजरी सेक्रेटरी येलन टू अर्जंटली अडॉप्ट अ पॉलिसी टू मिटिगेट क्रिप्टोकरन्सी रिस्क्स. आता ट्रेजरी सेक्रेटरी आहेत आत्ता जेनेट येलन म्हणून आणि त्यापूर्वी त्यांच्या फेडरल रिझर्व्हच्या म्हणजे आपल्यासारखी जी सेंट्रल बँक आहे गव्हर्नमेंटची, रादर सेंट्रल बँक आहे त्यांची, तर त्याच्या त्या पूर्वी गव्हर्नर पूर्वी हेड होत्या आणि आता त्या ट्रेजरी सेक्रेटरी आहेत. तर त्यांना अर्जंटली तुम्ही काहीतरी क्रिप्टोकरन्सीसाठी रेग्युलेटरी डिसिजन घ्या असं यांचं म्हणणं आहे या मॅडमचं. आणि ते का म्हणणं आहे, कारण काय की त्यांचं म्हणणं आहे की जर तुम्ही आणखीन डिले केलात, जस्ट वॉच अँड लर्न पॉलिसी किंवा मग बघू पुढे काय होतं ते असं करत राहिला आणखी, तर आपल्या बँकिंग सिस्टीममध्ये आणि आपल्या फायनान्शियल सिस्टीममध्ये क्रिप्टोकरन्सी एवढ्या
डीपली वोवन होतील किंवा मग एवढं एकमेकांमध्ये त्या गुंततील की त्यांना सेपरेट करणं किंवा मग एखाद्या एंटिटीला फाईन मारणं किंवा मग काही करणं खूप कठीण होऊन बसेल. आणि हे अगदी त्यांचं करेक्ट म्हणणं आहे. फक्त यांनी जे काही रेग्युलेटरी डिसिजन्स घेतील ते सांभाळून ताहून सुलाखून यावे, एवढंच माझं म्हणणं आहे. पुढे काय होतं ते. आता पूर्णविराम घेण्याच्या आधी फक्त एकदा कॉइन मार्केट कॅपला जाऊन मी रिफ्रेश करतो. ओके, 28 जुलै 2021 संध्याकाळी 7:40 बिटकॉइन होता $39,556.72. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो आजच्या दिवसासाठी. उद्याच्या एपिसोडमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया क्रिप्टोकरन्सी जगतातल्या नवीन घडामोडींचा आढावा घ्यायला आणि त्यातल्या त्यात कॉइन मार्केट कॅप वरती सुद्धा क्रिप्टोकरन्सीज मध्ये काय मार्केट मुवमेंट झालेले आहेत ते पण बघूया. ओके, तोपर्यंत बाय बाय द टिप्स अँड हॉडल. बाय गाईज.